आणि नारायण राणेंना पण मराठ्यांकडून विनंती आहे की अजिबात तुम्ही मराठ्यांमध्ये फाटाफूट पाडू नका। राजसाहेब ठाकरेंनी या विषयीचं काहीच बोलू नये, आरक्षणाच्या बाबतीमध्ये त्यांनी काहीच बोलू नये। लक्षात घ्या, गरजूवंतांचा लढा आहे पाटलांचा, तो आम्हाला शब्द भावला आहे म्हणून आम्ही पाटलांना इथं खांद्यावर घेऊन नाचतोय। कारण असा प्रामाणिक नेता, त्यागी नेता, आदर्श नेता जो कशालाही धमक्यांना घाबरत नाही, न कसल्या लालचीला घाबरतो, तो माणूस। आम्ही त्यांच्या घरी जाऊन आलो, त्यांची मंडळी बायको 200 रुपयाच्या रोजावरती दुसऱ्याच्या शेतावरती खुरपून आल्या होत्या आणि अक्षरशः चिखलानी पाय त्यांचे माखलेले होते। म्हणजे आम्ही पण असे कुणाच्याही पुणेकर अंधभक्त होत नाही। आम्ही तेवढं पाऊस बघा, आम्ही घाबरत नाही पावसामध्ये माणूस सुंदर दिसतो असं म्हणतात आणि पावसाची गरज असते। आणि नमस्कार मित्रांनो, महारथीमध्ये मी पवन शिंदे तुमचं मनापासून स्वागत करतो। आज आपण इथं आलोय मनोज जरांगे पाटील यांची जी पुण्यामध्ये रॅली आहे, शांतता रॅली, त्या शांतता रॅलीमध्ये आपण आलोय। लोकांचं काय म्हणणं आहे नेमकं, इथं लोक कुठल्या मागण्या घेऊन आलेल्या आहेत, डायरेक्ट लोकांमध्ये जाऊ आणि त्यांच्या काय मागण्या आहेत आणि या इथल्या शांतता रॅलीबद्दल त्यांचं काय म्हणणं आहे हे जाणून घेऊयात। चला बघूया, इकडे खूप लोक दिसतात, इकडे दाखवते, खूप लोक दिसत आहे। आता आपण जाऊ लोकांमध्ये आणि विचारू त्यांना काय आहे ते नेमका उद्देश काय आजच्या रॅलीचा तुमचा। आमच्या आजच्या रॅलीचा उद्देश आहे की गरजूवंतांचा लढा आहे। गरजूवंत मराठ्यांमध्ये संख्याने भरपूर आहेत, त्या संख्याने भरपूर असलेल्या गरजूवंतांना, मुलांना, शिक्षित झालेल्यांना, ग्रॅज्युएट झालेल्यांना, विद्यार्थ्यांना मुख्यमध्ये आरक्षण मिळालं पाहिजे। कारण जर तुम्ही 10वीच्या मुलाला जर आरक्षण नाही म्हणून जर त्याला मार्क कमी जास्त असतं आणि जर त्याला आरक्षण मिळत नसेल तर त्याचं न कळत आहे ना आपण खच्चीकरण करतोय। आणि खच्चीकरण कोण करतोय तर ही राजकीय व्यवस्था, प्रशासकीय व्यवस्था, त्याच्यामुळे न कळत आपण ह्याला दोषी आहोत। आणि हे जे 10% आरक्षण दिलं होतं सरकारने, ते म्हणत होते, ते मान्य आहे का तुम्हाला? नाही मान्य? ते जरांगे पाटील जे बोलतायत ना, आम्हाला ओबीसी मधनच आरक्षण हवं आहे, तर आम्ही वेगळं बोलायची गरज काय? अच्छा, एकच आवाज आहे, आम्हाला ओबीसी मधनं आरक्षण पाहिजे, मराठ्यांचं हक्काचं। आम्ही कोणाचं लुबाडून घेत नाही, आमचे जे हक्काचं आहे ते आरक्षण आम्हाला द्या। आणि महत्वाचं म्हणजे रस्त्यावरती आरक्षण मिळत नाही, विधानसभेत आणि संसदेतच आरक्षण मिळतं, कायदे तिथे होतात। म्हणून जरांगे पाटलांनी जी भूमिका घेतली की 288 उमेदवार मी उभे करणार, पाडायचं लय झालं, आता जा तिथं पाडून काही होत नाही। छापा गेला, काटा आला, मागचा राक्षस बरा होता। एक मराठा, एक मराठा, छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय। एक मराठा, जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। आणि मराठा आणि ओबीसी हा जो काही ठिकाणी आपल्याला एक मुद्दा म्हणून किंवा एक वाद पाहायला मिळाला, याच्याबद्दल मराठा समाजाचं काय म्हणणं आहे? आमचा कोणाशी वाद नाही, आमचा हक्काचं आरक्षण द्या, आम्हाला कोणाचं ओढून नको, पण आमचा हक्काचं कोणाला देऊ पण नका, आमचं आम्हाला द्या। जर आम्ही म्हणत असन की आमच्या ताटात तुम्ही हिस्से वाटे घेऊ नका, म्हणजे याचा अर्थ त्यांचं ताट भरलेलं आहे, आमच्या ताटात आमचं कोणी काढून घेतलं हे बघा ना तुम्ही। महत्वाचं म्हणजे अटकेपार झेंडे जर लावलेत मराठ्यांनी, याचा अर्थ त्यांनी किती त्याग केला लक्षात घ्या। मग अशा म्हणजे सर्व जर अटकेपार जर मराठ्यांनी झेंडे लावले, जर ते सैन्य होतं, तर याचा अर्थ मराठ्यांनी इथल्या आया बहिणींच्या इज्जती वाचवल्या मोगलांपासून त्या काळात। मग अशा समाजाला तुम्ही आरक्षण देणार नाही का? जो अटकेपार झेंडे लावतोय, जो आज मोगलांची सत्ता उधळून लावतो, अशा समाजाला तुम्ही आरक्षण का देणार नाही? का तर टक्केवारीने जास्त आहेत म्हणून? लक्षात घ्या, जो गजनीचा जंजिराचा सिद्धी जोर आहे ना, जंजिराचा जो सिद्धी जोर आहे, तो त्या जंजिराचा मालक त्यांनी कधीच कुणाला तो लढाईमध्ये पराभूत नाही झाला। त्यांनी शिवाजी महाराजांना त्रास दिला, त्यांनी संभाजी महाराजांना त्रास दिला, त्यांनी कोकणवासियांना त्रास दिला। ते आलेत कुठलं माहिती आहेत का? आफ्रिकेतनं आले। आणि त्यांच्याही वंशजांना आपल्या भारतात जर आरक्षण असेल तर आपण काय घोडं मारलं? आपण तर अटकेबार झेंडे लावले आणि हा धर्म, जात, प्रांत आपण वाचवला। आणि मग अशा समाजामध्ये गरजूवंतांना म्हणतो आम्ही, लक्षात घ्या, गरजूवंतांचा लढा आहे पाटलांचा, तो आम्हाला शब्द भावला आहे म्हणून आम्ही पाटलांना
इथं खांद्यावर घेऊन नाचतोय. कारण असा प्रामाणिक नेता, त्यागी नेता, आदर्श नेता जो कशालाही धमक्यांना घाबरत नाही, न कसल्या लालचीला घाबरतो, तो माणूस. आम्ही त्यांच्या घरी जाऊन आलो. त्यांची मंडळी बायको 200 रुपयाच्या रोजावरती दुसऱ्याच्या शेतावरती खुरपून आल्या होत्या आणि अक्षरशः चिखलानी पाय त्यांचे माखलेले होते. म्हणजे आम्ही पण असे कुणाच्याही पुणेकर अंधभक्त होत नाही. आम्ही तेवढं त्यांचं परीक्षण केलं. तुमच्यासारख्या चॅनलच्या माध्यमातून पण तुम्ही दाखवलं. त्यांच्या घरी जाऊन हे जाऊन सगळं लक्षात घ्या. असं असन तर आता आम्हाला ते किती कुणाच्या बाजूचे आहेत आणि कसे आहेत आम्हाला ते आता बघायचंच नाही. आता त्यांचं जे म्हणणे आहे की गरजूवंतांना आरक्षण मिळालं पाहिजे, आमच्यासाठी तो मुद्दा महत्वाचा आहे. चालतंय, चला बाय, धन्यवाद. आवाज येत नाही, आवाज येत नाही, आवाज आताच बोलला का? चला, महारथी चॅनल टाका, महारथीवर टाकतो मी, महारथी चॅनल युट्यूबला. हा, अच्छा. आणि नेमकं आता जर आरक्षण जे मनोज जरांगे पाटील यांच्या अंतर्गत मागितलं जातंय तर ते मिळाल्यानंतर नेमकं फायदा काय होईल असं वाटतं तुम्हाला मराठा समाजाला? याच्यामध्ये सगळ्यात मोठा फायदा असा आहे की जी शैक्षणिक म्हणजे नोकरी तर आहेच, पण सर्वात म्हणजे मूळ विषय असा आहे की शिक्षणामध्ये जी कुचंबना होती मराठा समाजातल्या मुलांची, म्हणजे किंबहुना जो विदर्भ असेल, मराठवाडा असेल आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या ज्या दुर्गम भागातल्या म्हणजे टोकाच्या भागात जो राहणारा म्हणजे गरीब समाजातला मुलगी आहे, त्याच्या शिक्षणासाठी त्यांची जी कुचंबना होती, आर्थिक कुचंबना होती. आणि या मराठा समाजाच्या आरक्षणाचा म्हणजे मूळ मुद्दा असा की याच्यामध्ये सर्वाधिक मराठा समाज हा शेतकरी आहे आणि त्यांची उपजीविका असेल किंवा काय हे सगळं म्हणजे शेतकऱ्यांचं अर्थकारण हे सगळं शेतीवर अवलंबून आहे. आणि शेती अशी काय आपली फार अशी फायद्यातली शेती आहे किंवा शेतीमालाला चांगले बाजारभाव अशी परिस्थिती नाहीये. म्हणून ह्या म्हणजे मराठा समाजातल्या मुलींचा एक शैक्षणिक म्हणजे प्रयोजनासाठी हे मराठा आरक्षण म्हणजे फार गरजेचं आहे. अच्छा. आणि जे 10% आता सरकारने दिलेलं आहे तर ते त्याच्याबद्दल काय म्हणणं आहे? मग ते तुम्हाला मान्य नाहीये का? नाही, सरकार काय करते, फसवते. ईडब्ल्यू सुद्धा आता त्यांनी रद्द केले. ओबीसीचं आरक्षण द्यायचं होतं, त्यांनी एससीबीसी प्रवर्ग काढला, त्याच्यानंतर ईडब्ल्यूएस काढलं. म्हणजे काय होतंय की मराठा समाजाचे फक्त म्हणजे हे करायचे म्हणजे दिशाभूल करायची, एवढंच. ते मान्य नाही 10% दिलेलं नाही, पण ते दिलं अस्तित्व आहे कुठं आता. आणि बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की मनोज जरांगे पाटील हे विरोधकांनी म्हणजे तयार केलेले व्यक्ती किंवा विरोधकांसाठी काम करणारे व्यक्ती, त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुम्ही आता एवढे सर्वजण इथे आलेले आहात, कोण बोलतंय? तुमचं काय बोलतंय? ऐका ना, हे कोण बोलतंय? सत्ताधारी पक्षातले काही लोक आहेत, हे लोक असं बोलतात. मला सांगा, आज सत्तेत कोण आहे? केंद्रात असेल किंवा राज्यात आहे, सत्तेत कोण आहे? सत्ताधारी व्यक्तीलाच आपण मुख्यमंत्र्याकडे आपला प्रश्न मांडणार ना, का विरोधी पक्ष आपला प्रश्न सोडवणार आहे? विरोधी पक्ष आमच्या भूमिकेला समर्थन करतो का नाही करतो ते आम्ही बघून घेऊ ना. पण आज आमचा प्रश्न कोण सोडवणार आहे? सरकार म्हणून आज एकनाथ शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस असतील, अजितदादा असतील, हे प्रश्न सोडवणार आहेत ना. आमची मागणी कोणाकडे राहायला पाहिजे? सरकार म्हणून त्यांच्याकडे राहायला पाहिजे ना. एक मराठा, लाख मराठा, एक मराठा, लाख मराठा, जय जिजाऊ, जय शिवराय, जय जिजाऊ. एक महत्वाचा मुद्दा आहे, आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. सत्ताधारी पक्ष जाणीवपूर्वक काही ओबीसी नेत्यांना प्रमोट करून, फंडिंग करून किंवा काय करून त्यांना जे मराठा समाजाच्या विरोधात जे काही बोलायला लावते किंवा करतोय, आम्हाला त्यांना एकच म्हणणं आहे की आम्हाला ह्या गोरगरीब मराठ्याला राजकारणाचं काही घेणं देणं नाहीये. त्यांचं फक्त काय आहे, त्यांना काय वाटतं की आज मराठा समाजातले एवढे आमदार आहेत, एवढे खासदार आहेत, उद्या यांना ओबीसी आरक्षण मिळालं तर स्थानिक स्वराज्य असेल किंवा ग्रामपंचायतीपासून सुद्धा इथं सुद्धा आमच्या जागा अडवल्या जातील. तर भावांनो, ओबीसी समाजातल्या म्हणजे आमच्या सर्व मित्रांना किंवा समाजाला विनंती आहे की तुमचे जे ओबीसी समाजातले नेते जे तुमचं माते भाडकाव जे बोलतात आहेत ना, त्याला तुम्ही एकदम म्हणजे बळी पडू नका. मराठा समाजातल्या गोरगरीब तरुणींचा फक्त एकच आहे की आम्हाला शैक्षणिक आणि नोकरीचं आरक्षण पाहिजे. तर आम्हाला कुठलं राजकारण करायचं नाही किंवा काय नाही. हे राजकारण करणारे लोक वेगळे आहेत. हा फक्त आपल्या म्हणजे पोटतिडकीचा प्रश्न मांडतोय आणि आज नाही, हा संविधानिक घटनात्मक सर्वात मोठा अधिकार आहे. मराठा कुणबी मराठा हे सगळे एकच असून हे काही वेगवेगळे नाही आहेत. आम्हाला म्हणजे कुणबी म्हणून मराठा म्हणून आम्हाला ओबीसीतलं आरक्षण पाहिजे आणि तेच आरक्षण वैध ठरू शकतं. त्याच्यामुळे इतर 10% दिलं, दुसरं काही केलं, याला काही तथ्य नाहीये, कारण ते टिकणार नाही. बोला. मला प्रथम एक सांगायचं की आमच्या समाजात
आज माझ्यावर एवढी वेळ आली की माझ्या मुलीला 91.50% मार्क असताना तिचं 4च्या लिस्टला नाव लागलं गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकला, आणि तिच्या पुढे 68% वाली जी मुली होती तिचं पहिल्या लिस्टला नाव लागलं. आज मी अभिमानाने सांगतो की आज 3ऱ्या लिस्टला माझ्या मुलीचं नाव लागलं गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकला. आज ती कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीमध्ये शिकती. म्हणजे अशा प्रकारे मुख्यमंत्र्यांना एक निवेदन आहे, नसेल होत तर प्रत्येकाला तुमच्या कृतीनुसार द्या, सगळ्यांची आरक्षण काढून टाका, तू तिच्या ह्यानी वर जा, असं तरी करा. नाहीतर आमचं जे 30%तलं जे 16% आहे आमच्या हक्काचं, जे इतक्या वर्षी ही लोक वापरत होती, त्यासाठी आमचा लढा चालू आहे. ते आमचं आम्हाला 16% देऊन टाका. अच्छा, बाकी काही नाही. तुमचं काय म्हणणं आहे? काय नाही म्हणणं, आरक्षण मिळावं अच्छा. आणि संविधानिक दृष्टीने मिळावं, आमचं एवढंच म्हणणं आहे, बाकी काय नाही. मनोज जरांगे पाटलाची आज ही म्हणजे शांतता रॅली आहे, नेमकं ह्या रॅलीचा उद्देश काय आहे? ह्या रॅलीचा उद्देश असा आहे की आम्ही जे आतापर्यंत आंदोलन केले, मोर्चे केले, तर आता ही शांतता रॅली म्हणजे असं आहे की बाबा आम्ही सरकारला जागा करण्याचा खूप प्रयत्न करतोय, तरी सरकार जागा होत नाही. शांतता रॅली म्हणजे ही शेवटची रॅली असेल असा आमचा अंदाज वाटतोय. शांतता रॅलीचे त्यांनी खूप म्हणजे आता प्रयत्नातून सर्व लोकांचे त्यांनी एकदम मनाशी खेळत सरकार, सरकारला अजून सुद्धा जाग येत नाही. तर आता ही शांतता रॅली, सरकार जसं शांत आहे तसं पाटलांनी सांगितलं की आपण शांततेत एकदा त्यांच्या मार्गाने चालू, आवाज पोहोचूया त्यांच्यापर्यंत, आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. पण सरकार काय अजून जागा होत नाही. तर आमची एकच इच्छा आहे की सरकारने आम्हाला आरक्षण द्यावं, आमच्या मुलाबाळांचं कल्याण होईल यासाठी जे पाटील लढतायत तर त्यांना आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे. आणि मराठा समाजाला 10% आरक्षण दिलंय, मग तरी पण आता ही मागणी काय नेमकं कशासाठी? फसवं आरक्षण मिळलं होतं, त्या आरक्षणाला किंमत म्हणजे कोर्टामध्ये टिकणार नव्हतं, त्या आरक्षणाला अर्थ नव्हता. अक्षरशः मुंबईमध्ये ज्यावेळेस वाशीमध्ये सरकारने पानं पुसली, सांगितलं एक केलं एक, ते व्यवस्थित केलं असतं तर आज ही वेळ आली नसती. आज मराठा पुन्हा रस्त्यावरती का उतरला, ते मग अनेक कारण आहेत की त्या कारणाने प्रमुख कारण आरक्षण मिळलं नाही, जे मिळलं ते फसवं मिळलं. चांगलं आरक्षण दिलं असतं तर आज मराठा समाज पूर्ण ताकदीशीच्या पूर्ण कामाला लागला असता. आता आरक्षण मिळेल तेव्हाच मराठा थांबणार आणि त्याचा मार्ग मग वेगवेगळा होणार. आज शांतता रॅली आहे, ह्याचा परिणाम पुढं काय होईल, कसं होईल, वेळोवेळी आपल्याला सगळं समजेलच. अच्छा, आणि आता ओबीसी समाज आणि मराठा समाज कुठेतरी आपल्याला एकमेकाच्या विरोधात उभा टाकलेला असं पाहायला मिळालं, पण सामान्य मराठा आंदोलक, तुमचं काय म्हणणं आहे? हे ज्या गावागावात सगळे समाज एकत्र आहे, फक्त राजकारणी ह्याला पुढारी फक्त पुढारी ओबीसी करतात. वास्तविक पूर्ण मराठा समाजामागे ओबीसी असो, इतर समाज सर्व समाज सगळे स्वच्छ टाकून उभा आहे. फक्त हे पुढारी फक्त यांना जे काय नको ते पद मिळलेलं आहे ओबीसी समाजाचे नेते म्हणून, वास्तविक ते नेते नाहीयेत. ओबीसी समाज पूर्ण ताकदीने मागे आहे. आज या ठिकाणी बघितलं तो ओबीसी समाज सर्व आमचे मित्रमंडळी सुद्धा उभे आहेत. आज इथं आले तुमच्यासोबत आलेत आमच्या. हे कशासाठी आलेत? त्यांचा विरोध नाहीये, त्यांचं समर्थन आहे. हे फक्त विरोध फक्त नेत्यांचा आहे. अच्छा, जे काय सरकारी पेदी उभे केले आहेत त्यामध्ये बरेचसे नेते मंडळी आहेत, छगन भुजबळ असतील, असे भाके आहेत, बरेच जण आहेत. फक्त यांना उभं केलेलं आहे. वास्तविक त्यांचा आणि ओबीसीचा काही एक संबंध नाही. आणि आता जर आपल्या ह्या मागण्या मान्य झाल्या, म्हणजे आता जे आंदोलन चालू आहे, नेमकं कशा प्रकारे फायदा होईल मराठा समाजाला? याच्या मराठा समाजाला यामध्ये ना वास्तविक शिक्षणामध्ये खूप मोठा फायदा होईल. गोरगरीब जनतेचे शिक्षणातील मुलं वंचित राहिलेली आहेत. फार थोड्या फरकानंतर ती लोक तिथून साठलेली आहेत. आता काय दिवसापूर्वी ज्या लोकांना ओबीसी आरक्षण मिळलं त्यांना पोलीस भरतीमध्ये म्हणा, शासकीय कामकाजामध्ये म्हणा, शिक्षणामध्ये फायदा मिळाला ना, हाच फायदा आम्हाला हवा आहे. आम्ही ह्याच फायद्यासाठी मागणी करतोय. हेच फायदा मिळाला, आम्ही समाधान त्या गोष्टीमध्ये. अच्छा, आणि मनोज जरांगे पाटला वारंवार असे विरोधक टीका करतात की ते विरोधी पक्षांचा माणूस आहे किंवा शरद पवारांचा माणूस आहे, तर तुम्ही आज इथं सपोर्ट मध्ये सगळे आलाय, तर त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? एक सांगू का, कुत्ते भोके हजार हाती चले बाजार. आता प्रत्येकाला फक्त कोणा शेकवाचं काम चाललंय. हा त्याचा माणूस, त्याचा माणूस, मग कुणाची माणसं येते? ही जरांगे पाटलाची माणसं. काय चाललंय? धन्यवाद संधी दिली बोलायला म्हणून. आता महाराष्ट्राची जनता येडी नाहीये. आम्ही राजकारणाच्या माध्यमातून मराठा समाज इथं जमलेला नाहीये. गेल्या अनेक पिढ्या झालं बघतोय आम्ही, जसा देश स्वतंत्र झाला तसं महाराष्ट्रातला सगळ्यात प्रबळ असणारा मराठा समाज होता, आज सगळ्यात दुर्बळ होत चाललेला आहे. कोणी रेशो काढत नाही की आज सगळ्यात जास्त महाराष्ट्रामध्ये मोलकरणींची संख्या जर असेल ना तर मराठा समाजाची जास्त आहे. सगळ्यात जास्त बेरोजगाराची संख्या असेल ना तर ती मराठा समाजाची. यांच्या राजकारणापायी सगळ्यात जास्त बळी जाणार असेल ना कोण, तो मराठा समाजात तरुण बळी जातो. म्हणजे सांगायचं तात्पर्य तुमच्या लक्षात आलंय का की महाराजांच्या काळापासून महाराजांच्या खांद्याला खांदा लावून महाराजांनी 18 पगड 12 बलुतेदारांना बरोबर घेऊन सगळा समाज बरोबर घेऊन महाराज पुढे गेले. पण
हे करत असताना कुठेतरी डावा उजवा म्हणू नका आपण, पण लहान मोठा जर विचार केला पराक्रमाचा आणि ह्या मातृभूमीला 5-5 मुघलांपासून 5 सैन्यांपासून जर संरक्षण देण्याचं काम केलं असेल या मातृभूमीला, तर शिवाजी महाराजांच्या खांद्याला खांदा लावून मराठा सरदारांनी मराठा मावळ्यांनी जास्त बलिदान दिलेले. आणि सगळ्यात महत्वाचं हे सगळ्या बांधवांना मी इथं जागरूक करू इच्छितो की आपला मराठा समाज आहे ना, आज जो दिसतोय ना इथं, प्रत्येक आळीतला प्रत्येकाने आपला हिशोब करा. आपल्या आळीतली 2 माणसं आहेत फक्त. आपला 2 पण नाही, आपला समाज हा नीट ऐका, 7.5 कोटी संबंध भारतामध्ये आणि 5-5.25 कोटी आपल्या महाराष्ट्रात आहे. त्या 5 कोटी मधले ना 5% लोक सुद्धा जमत नाही. ही ताकद मराठ्यांची आहे. ही ताकद फक्त जागृती करण्याचं काम जरांगे पाटला सारख्या सरदारांनी केलेलं आहे. त्याच्या मागे आपल्या सगळ्या मावळ्यांनी पुढे गेलं पाहिजे. छत्रपतींच्या इतिहासाची पुनरावृत्ती करायची आपल्याला. खऱ्या अर्थाने आज मी सगळ्यांना कळकळीची विनंती करतो, हा मराठा समाजाचा मोर्चा निघल्यापासून खऱ्या अर्थाने पोटाचं दुखत असेल ना, तर राजकीय नेत्यांच्या पोटात दुखतंय. मराठा झालं, ओबीसी झालं, बीसी झालं, ST NT झाले, आमच्यात एक बांधव आहे, मराठा नाहीये, पण पहिल्यापासून भगवा पंचा घालून आणि एक मराठा लाख मराठा आमच्यावर का पहिल्यापासून मोर्चामध्ये समाजामध्ये तोडायचं काम मराठा मोर्चाही करत नाही, जरांगे पाटीलही करत नाही, करतात फक्त धूर्त राजकारणी करतात. आम्ही सगळे एक आहोत आणि आम्ही आजही सांगतो, 12 बलुतेदार 18 पगड हे आमचे लहान भाऊ आहेत आणि मराठा मोठा भाऊ आहे. त्यांना कायम संरक्षण देण्याचं काम महाराजांच्या आधीच्या काळापासून होत आले, ते अजूनही होणार. पण आमच्या तोडायचं काम राजकारण्यांनी करतायत, ते आम्ही सक्सेस होऊन देणार नाही. मराठा एवढा येडा नाही, मराठा लोकांना येडा करू शकतो, मराठा येडा होणार नाही. फक्त आमच्या हक्काचं भांडण हे आमच्या हक्काच्या भांडणासाठी आम्ही भांडतोय आणि ते मिळवणार आम्ही. लोकांचा उत्साह काय कमी होत नाहीये. पाऊस जरी आला तरी काय झालं, आता तुम्ही बघितलं बाईट घेतले तेव्हा आपुलकीनं जरांगे पाटलाबद्दल लोक भूमिका मांडत आहेत आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही त्यांची प्रमुख भूमिका आहे. तर बघू शकता तुम्ही लोक आता इकडं पार कुठपर्यंत बाजूरा रोड पूर्ण भरलेला आणि इकडे स्वारगेटच्या इथं सारसबागेपासनं प्रचंड लोकसंख्या आहे. एवढ्या मोठ्या जनसमुदायाला कोणी इग्नोर करू शकत नाही. काय हाताला काय लागलं? हाताला लागले, पडले. कुठून आले? हडपसर. हा का? काय आजचा काय उद्देश आहे? आजचं आपलं आरक्षण. आजच्या रॅलीचा काय उद्देश आहे? आरक्षणसाठी, दुसरं काय नाही. अच्छा, मराठा आरक्षण. अच्छा. आणि जे मागचं 10% जे आरक्षण दिलेलं आहे सरकारने, ते मान्य नाही का तुम्हाला? नाही, अजिबात नाही. नाही का बरं? नाही मान्य, फक्त एकच कुणबी. अच्छा, कुणबी फक्त. चला चला चला, बघू शकता तुम्ही इथं लोक बसलेले आहेत. एक मराठा लाख मराठा, हम सब जरांगे. चला चल. रॅलीचा उद्देश काय आहे? उद्देश असा आहे, आम्ही मनोज दादा जरांगे पाटील यांच्या ताफ्यामध्ये आहोत, बीडच्या रणरागिणी आहोत. तुम्ही बीडवरून आलाय का? हो, सामाजिक कार्यकर्त्या कुंदाताई श्यामसुंदर काळे पाटील आज योद्धा समाजासाठी लढत आहे आणि हे राजकारणी लोक त्यांना विरोध करत आहेत. माझं एवढं म्हणणं आहे, आजची शांतता रॅली पुण्यामध्ये ऐतिहासिक इथे स्वागत केलेलं आहे पुणेकरांनी. आज आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये जात आहोत, प्रत्येक जिल्ह्यामध्ये तुफान स्वागत आहे. प्रमाण एवढं दिसत नाही आजच्या रॅलीमध्ये. आता तुम्हाला आहेत का? दिसतील चौकामध्ये आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्वागत आहे. हे राजकीय भांडवलांना देखवत नाही, बघवत नाही म्हणून विरोध करत आहेत मनोज दादा जरांगे पाटीलला. पण मराठा रागिनी, मराठा मावळे, मराठा समाज हे आपल्या स्वतःच्या लेकरासाठी सगळेच मनोज दादा जरांगे पाटील यांच्या पाठीशी खंबीर आहेत. पाऊस आला तरी काय उत्साह कमी होत नाही? होणार नाही, हे ध्यानात राजकीय लोकांनी ठेवावं. एवढं माझी सांगणे आहे. छत्रपती शिवाजी महाराज
यांची शपथ घेतात राजकीय लोक आणि मनोज दादा जरांगे पाटीलला फसवतात. पण हे मावळे मराठा माता भगिनी, मराठा समाज आणि इतरही समाज दादाच्या पाठीमागे असल्यामुळे आमचं हक्काचं आरक्षण आम्ही घेतल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. हे 10% जे आरक्षण दिलं ते मान्य आहे का तुम्हाला? आता आम्हाला जरांगे दादा आणि शासन जे काय ठरवेल ते आम्हाला मान्य आहे. दादा आणि शासनाने दादांच्या अटी सर्व मान्य कराव्यात. दादांच्या पाठीमागे आम्ही सर्व महिला रणरागिणी रस्त्यावर उतरलो आहोत. सकाळी 9 पासून आम्ही इथं आहोत. तुम्हाला वाटत असेल महिला भरपूर आहेत. आम्ही पावसाला घाबरणाऱ्या रणरागिणी नाहीत, कारण जे मनोज दादा मान्य करतील ते समाजाला, मराठा समाजाला मान्य आहे. अच्छा. आणि जे मराठा आणि ओबीसी हे जे वाद निर्माण करण्यात आलेला आहे किंवा झालाय त्याच्याबद्दल तुमचं मराठा म्हणून काय म्हणणं आहे? मराठा म्हणजे ओबीसीचा आमचा काहीच वाद नाही. अच्छा. आम्ही आमच्या हक्काचं आरक्षण मागतोय. राजकीय लोक आहेत. बोला भाऊ. राजकीय पक्ष याच्यात हस्तक्षेप करतात. मनोज जरांगे पाटलांचं काही म्हणणं नाहीये. आम्ही कोणाचं आरक्षण मागत नाही. आम्ही फक्त आमच्या हक्काचं आरक्षण मागतो. हे कसं द्यावं, काय द्यावं हे सरकारने तयार करावं. आम्हाला फक्त हक्काचं द्या, टिकणार आरक्षण काही नकोय. आणि जे पहिलं 1967 मध्ये जे दुसरे समाज आले ते ऑलरेडी 300 ओबीसी समाजामध्ये 350 जाती आहेत. त्याच्यामध्ये सगळे आम्ही वर आहोत. ओबीसी माळी समाजाच्या वर आम्ही आहोत. मराठी आमच्या मुलाबाळांसकट रणरागिणी सगळ्या महिला आमच्या आज्या पंजा सुद्धा इथं आल्या होत्या सकाळी. आज्या पण आम्ही आता फक्त उशीर झाल्यामुळे गेलेले आहेत. मराठा रणरागिणी, मराठा मावळे आता थोड्या वेळात दिसते. मराठवाडा कंधार नांदेड जिल्हा कंधार तालुक्यातून आहे. लोकसभेला मराठवाड्यात चांगलाच धक्का बसलेला आहे बीजेपी सरकारला. तर येत्या विधानसभेला जर मराठा समाजाला आरक्षण नाही दिलं तर आम्ही मराठवाडा व पूर्ण महाराष्ट्रात सर्व जास्तीत जास्त जागा आम्ही आमच्या 288 ला निवडून आणू हे आमचं ध्येय आहे. आणि आमचं सगळं जरांगे पाटला सोबत मतदान डिवाइड होणार नाही का? 288 नाही होणार नाही. डिवाइड होणार नाही. मराठा समाजाचं प्रत्येक गावामध्ये प्रत्येक समाज आहे. आम्ही प्रत्येक गावामध्ये मराठा समाज मोठा भाऊ म्हणून आम्ही काम करतो. तर मोठा भाऊ म्हणून काम करतो तर जे बाकी जो समाज आहे तो आम्हाला मदत करणार. आणि एकही मतदान डिवाइड होणार नाही, फुटला जाणार नाही. कोणत्याही आमिषाला आम्ही मराठी यावेळेस बळी पडणार नाही. आम्ही फक्त आणि जरांगे पाटलाने जे सांगतील तेच काम करणार. सगळ्या जनतेला आवाहन करतो मी की हे कोणत्या जातीचा असो, पंथीचा असो, याचं देणं घेणं नाही. फक्त हे नेते तुम्हाला फसवागिरी करणार आहे करायला तर तुम्ही जागृत व्हा. आता नाही तर कधीच नाही. आता यायला पाडलं पाहिजे. आणि 288 आले पाहिजे आमदार आपलेच जरांगे पाटलाचे. जर आरक्षण देण्यात गेलं तर 288 आम्ही बघू काय करायचं. बऱ्याच प्रमाणामध्ये मराठा समाजाचे आमदार होते. आतापर्यंत यांनी जाणीवपूर्वक आता 288 पैकी मोठ्या प्रमाणात मराठा आहेत ना, टोळ्या आहेत त्यांच्या राजकीय टोळ्या नाही. एकमेकांच्या ह्याच्यात आतापर्यंत म्हणणार आम्ही करतो सत्तेत निवडून आले की आम्हाला जवळ सुद्धा घेणार नाहीत. यांची प्रवृत्ती आतापर्यंत. जरांगे पाटलांची जी लोक निवडून येतील आणि निवडून येणाऱ्या लोकांच्यावर आमचा दबाव राहील आणि आम्ही ते करून घेऊ. कारण जरांगे पाटील हा सर्वसामान्य लोकांसाठी जगणारा माणूस आहे. मग त्याच्यामध्ये त्यांनी परवा सांगितलेलं आहे इतर जातीचे सुद्धा लोकांना मिळावं असं त्यांनी अपेक्षा व्यक्त केलेली आहे. वाईट काय त्याच्यामध्ये? चांगलं आहे ना उलट. हा, आम्ही म्हणत नाही आम्हाला द्या मराठ्याला, आमच्या बरोबर सगळ्यांना द्या ना. पण हरकत काय द्यायला? कारण आतापर्यंत जुलत ठेवलंय ना इतक्या दिवस. आणि याचा विचार झाला पाहिजे. म्हणून जरांगे पाटलांना स्वतंत्र निर्णय घ्यावा लागेल. आणि निर्णय घेतल्यानंतर आम्ही सर्व मराठा त्यांच्या पाठीमागे राहणार आहे. चला, धन्यवाद. धन्यवाद. चला भेटू. शांतता रॅली, नेमका उद्देश काय आहे रॅलीचा? आजच्या रॅलीचा उद्देश म्हणजे आम्हाला लवकरात लवकर आरक्षण मिळालं पाहिजे. अच्छा. हा पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे की आजचा उद्देश काय आहे. आणि आमच्या शांतते मार्गाने आम्ही हा उद्देश पार करण्याचा प्रयत्न करतोय. अच्छा. आणि आता जे लोक अशा बरेच जण म्हणतात की ओबीसी आणि मराठा हा वाद काही ठिकाणी पाहायला मिळाला, तर सामान्य मराठा म्हणून तुमचं काय म्हणणं आहे? असा काही वाद आहे का? काय आमचं कुणाशी वाद नाही, फक्त नेत्यांनी वाद ठरवलेला आहे. अच्छा. ज्या नेत्यांनी वाद ठरवलाय ना त्यांचा करेक्ट कार्यक्रम झालेला आहे. आणि अजूनही जे नेते वाद म्हणतील ना त्यांचा करेक्ट कार्यक्रम हा 100% होणार आहे. अच्छा. आणि जर आता ह्या मागण्या पूर्ण झाल्या
तर काय प्रकारचे फायदे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना किंवा समाजाला मिळतील? काय होतं UPSC MPSC शाळेमध्ये आज मुलांना मराठा जी मुलं आहेत आमची आज खरं तर आम्ही सगळे आता मागासलेलो आहोत आणि आज आमच्या काही जणांना जवळजवळ 80% मार्क्स असतात, बाकीच्याला 40% असतात. मग आमचं 80% वाल्याला शिपाई व्हायला लागते ना आणि 40% वाल्याच्या हाताखाली काम करायला लागतं. त्यापेक्षा सर्वांना बरोबर घेऊन कशा पद्धतीनं सरकारने एक चांगल्या पद्धतीने नियोजन करावं हे त्यासाठीच आमचे मनोज दादा जरांगे काम करतायत. आणि हे 10% आरक्षण दिलं आता मागे काही दिवसापूर्वी, ते तुम्हाला मान्य आहे की नाही? आम्हाला मान्यच नाही, ते मान्य नाही म्हणून तर आम्ही हे करतोय ना. नाही मान्य, ते नाही मान्य अजिबात. हा, सगळ्या सोयरीची मागणी अंमलबजावणी करायची. मागणी काय हे पूर्ण शासनाला माहिती, पण त्या मागणीला ती बाजूला ठेवतात आणि नको ते नेते आमच्या अंगावर सोडतात. त्याच्यामुळे आमचा दादा एकदम परफेक्ट कार्यक्रम करतोय. आणि मराठा समाजामधलेच नेते मनोज दादा जरांगे यांच्यावर टीका करते, त्याच्याबद्दल काय? ते मराठा नाहीये, ते मराठा नाहीये. जो मराठा आहे ना तो दादाला आमचा दादा आमचा देव आहे. दादा आमचा देव, आमच्या देवाला जो नाव ठेवेल ना त्याचा कार्यक्रम होणार. ते मराठा नाहीये. अच्छा, जो दादाला नाव ठेवून ना तो मराठा नाहीये. आणि याच्यामध्ये बरेच जण असं पण म्हणतात की विरोधकांचा माणूस म्हणून मनोज दादा जरांगे यांच्या टीका होते, असं काय आहे का? त्यांना आता काहीच नाही बोलायला, फक्त म्हणतात की विरोधाचा माणूस आहे. अरे दादा आमचा देव आहे, दादा कुणालाही जुमानत नाहीये, तो फक्त मराठ्यांच्या लेकरासाठी लढतो फक्त. अच्छा, कारण काल त्यांची तब्येत पण खराब होती तरी ते इथं आले तब्येतीची पर्वा न करता. मग तो आमचा देव आहे. अक्षरशः आज कात्रज चौकात लोक रडतात दादाला पाहिलं हो, म्हणजे तो आमचा देव आमच्या पुण्यनगरीत आलेला आहे, त्याचं आम्ही स्वागत करतोय. अच्छा, ठीक आहे, धन्यवाद. चला, येस, थँक्यू. चला. एक मराठा, एक मराठा, एक मराठा, एक मराठा. तर मित्रांनो, आपण पाहू शकतो इथं आता जे खूप मोठा पाऊस सुरू झाला आहे, सगळीकडे पाणी साचलंय, पण लोकांचा उत्साह काही कमी झालेला नाहीये. इथं लोक त्याच ताकदीने उभे आहेत आणि पावसाच्या अगोदर जेवढे लोक होते त्याच्यापेक्षा जास्त लोक आता आलेले आहेत. मनोज जरांगे पाटलाचं काही वेळामध्ये तिथं आगमन होईल आणि इथल्या लोकांमधला उत्साह तुम्ही पाहू शकता. एकदम पाऊस असो काही असो, लोक इथून हलायला तयार नाहीयेत. आपण बऱ्याच लोकांसोबत चर्चा केली, त्यांचे विचार जाणून घेतले. आता आपण तुम्हाला दाखवतो, मागे दाखव, ही जवळपास 3 ते 4 किलोमीटरची लाईन आहे. इकडं हा बाजीराव रोडच्या पुढेपर्यंत आणि ह्या सारसबाग चौकातनं हे पूर्ण लोकांचा उत्साह तुम्ही इथं पाहू शकता. हा, काय कुठून आलात तुम्ही? आम्ही वाघोलीवरून आलो. वाघोलीवरून आला का? काय नाही का आजच्या शांतता रॅलीचा उद्देश काय आहे? उद्देश असा आहे की मराठ्यांसाठी आरक्षणासाठी हा महत्वाचा दिवस म्हणून मानला जातो. तर मराठ्यांना हे आरक्षण मिळलं पाहिजे. कसल्या परिस्थितीत हे सरकार नालायक असल्यामुळं मराठ्यांना आरक्षण देत नाही. आणि जे बरेच जण असं विरोधक किंवा बाकीच्या याच्यातले लोक असे म्हणतात की मनोज जरांगे पाटील विरोधकांचा माणूस आहे किंवा त्यांच्या अनुरामुळे विरोधकांचा फायदा होतो, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? हे सगळं खोटं आहे. त्यांना बोलायला जीभ दिले तर ते काही पण बोलणार. अच्छा, ह्याचा अर्थ की माणूस आहे हे त्यांच्या ते ह्याने बोलतात, उत्सवाने बोलतात की आपल्याला लोकांचा इम्प्रेस पडावा, लोकांनी आपल्याला मतदान करावं, त्यासाठी ते बोलत असतात. अच्छा, आणि मराठा आणि ओबीसी बऱ्याच ठिकाणामध्ये आपल्या इथं आपल्याला एक वाद पाहायला मिळाला, तर ओबीसी बांधवांकडे तुम्ही कुठल्या ह्याने पाहता, म्हणजे तुमचं काय म्हणणं त्याच्याबद्दल? आम्ही भाऊ आहे, आम्ही आनंद गोविंदाने राहतो. तर हे नेते लोक भांडण लावून मोकळे होऊन जातात. अच्छा, किती लोक येतात? गर्दी किती असेल आता? किती आहे? काहीच नाही, 1 कोटीची संख्या इथं जमा होणार आहे. अच्छा, म्हणजे 4 वाजेपर्यंत तुम्ही बघा. तुम्ही किती वाजता आले? आम्ही सकाळी 9 वाजता आलेलो आहे. आणि किती वेळ चालणार आहे सगळं? हे चालणार संध्याकाळी 11 वाजेपर्यंत. अच्छा, तर हे बघा तुम्हाला दिसतंय इथून पुढे सगळा मराठा जाम होणार आहे. हे अख्खं पुणे जाम होणार आहे. त्यासाठी हे लोक इथं जमलेले आहे, आरक्षणासाठी हे जमलेले. हे छोटे छोटे पोरं पण आरक्षणासाठी आलेत आमच्या सगळं. तू किती वेळा आहे? तू 4थी. कसं काय आला इथं? पप्पाने आणलं. काय नेमकं आजचा काय म्हणजे मराठा आरक्षण बद्दल काय माहिती तुला? आरक्षण पाहिजे आम्हाला. काय पाहिजे? आरक्षण शिक्षणासाठी पाहिजे. शिक्षणासाठी पाहिजे का? कुठून आला? गाव कोणतं तुझं? म्हणजे उकळी बुद्रुक. बरं. परभणीचे का तुम्ही? बरं. तुम्ही कुठून आले? आम्ही मांजरी खुर्चे.
विषय असा आहे, सगळ्यांनी जमण्याच्या ठिकाणी एकच एक जनजागृती रॅली आहे. बिकॉज ऑफ आपल्या मराठ्यांनी एकत्र यावं आणि आपलं हक्काचं आरक्षण हे मिळवावं, हे आपलं उद्दिष्ट आहे, हे ध्येय. आणि 100% सगळा मराठा पाटलांसोबत राहणार आहे, 100% राहणार आहे. आता पाऊस वगैरे पडून गेला तरी काय लोकांच्या याच्यामध्ये कमी झालेलं नाही, लोक वगैरे जरी पाऊस आला तरी मराठ्यांची एकजूट आहे. पाऊस आला काही झाला तरी कमी होणार नाही. जोपर्यंत दादांची रॅली चालेल तोपर्यंत मराठा दादा सोबतच राहील आणि दादांना सोडून मराठा दादा माग हटणार नाही. दादांच्या जितक्या काय जिल्ह्यांच्या जितक्या काय ठिकाणांच्या रॅल्यांचं नियोजन झालेलं आहे ते नियोजन कंटिन्यू राहणार आहे, कुठेही कॅन्सल होणार नाहीये. काल एवढी दादांची तब्येत खालावली आलेली असताना सुद्धा दादांनी काल हॉस्पिटलमधून सर्वांना निरोप दिलेला आहे. कितीही तब्येत जरी खालावली तरी मी आराम करून का होईना, पुणे झालं, अहिल्यानगर झालं, नाशिक झालं, या ठिकाणच्या सर्व रॅल्या होणार. आणि रॅल्या झाल्याच्या नंतर 29 तारखेपर्यंत जो दादांनी इशारा दिला त्याच्या आधीच आरक्षणाच्या मुद्द्यावर जर शासनाने काही निर्णय पारित नाही केला तर दादा जो निर्णय देईल त्या निर्णयाच्या मागे एकजूट जेवढा महाराष्ट्रातील मराठा आणि ऑदर समाज जो आहे तो पण दादांच्या मागे आहे. असं नाही की फक्त दादांच्या मागे मराठा समाज आहे, पण बाकीच्याही समाजांचा दादांना पाठिंबा आहे. आणि किती दिवस चालणार आहे आंदोलन? मागच्या म्हणजे 1 वर्षापासून आंदोलन चालू होतं. 1 वर्षापासून नाही, आणखी किती आंदोलन जवळपास म्हणजे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली 1 वर्षापासून चालू आहे. पाटलांच्या नेतृत्वाखाली जवळपास 1 वर्षापासून पूर्वीचं आंदोलन चालू आहे. दादांनी याच्या आधीही आंदोलन केलेलं आहे. 109 वर्ष उपोषण केलेलं आहे. किती? 109 दिवस दादांनी उपोषण केलेलं आहे. हे रेकॉर्ड आहे. आज एवढा मोठा समाज गोळा करणं, एक सर्वसाधारण शेतकरी तो दादा आज जागतिक लेवलला रेकॉर्ड झालेले त्यांचं, हे सोप्या गोष्टी नाही. सर्वसाधारण शेतकरी झाली एक खासियत आहे. काय झालंय? परदेशामध्ये सुद्धा न्यूज आहे त्यांची. आज तुम्ही कुठून आले? पुण्यात नाही, मी पुण्यात. अच्छा. ऐका, मनोज दादा जरांगे पाटील यांनी जे लढा मारला आणि वाशीपर्यंत जी सगळी नेली आपली सगळी शासनाने सपशेल मराठा समाजाची फसवणूक केलेली आहे. जर त्याच वेळेस आम्ही आमची ताकद दाखवलेली असताना सुद्धा तुम्ही आम्हाला सगळे स्वैर्याचं हे देता आणि त्याच्यानंतर तुम्ही नंतर शब्द फिरवता, व्याख्या तयार करता आणि असं करून पूर्ण समाजाची फसवणूक केलेली आहे. आता अजिबात समाज अशा कुठल्याही बोलतापांना बळी पडणार नाही. आचारसंहिता लागण्याच्या अगोदर शासनाने, सरकारने, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी जाणीवपूर्वक समाजाचा कुठल्याही परिस्थितीत गैरफायदा घेऊ नये. समाज पूर्ण जागृत झालेला आहे. प्रत्यक्ष जे शब्द दिलेला आहे की गरजवंतांचा लढा, खरंच तशी आता मराठ्यांची परिस्थिती फार दयनीय झालेली आहे. पण आतापर्यंत जर बघितलं आपण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त मुख्यमंत्री सुद्धा मराठा समाजाचे होते आणि मराठा समाजाचे आमदार पण आहेत. मग त्यांनी आतापर्यंत काही कोणी काम काय झालेलं आहे माहितीये का? फक्त प्रत्येक जण राजकारणाच्या खुर्चीवर गेल्यानंतर फक्त आपली खुर्ची टिकवण्याचा विचार करतो, समाजाच्या पाठीमागे असल्याचं दाखवतो, काही करत नाही. त्यांच्या आणि आताच्या सरकारच्या तर नाड्या सगळ्या दिल्लीमध्ये मुजरा घालावा लागतो, काही विचारल्याशिवाय बोलता येत नाही. इकडे जायचं म्हणलं तरी पण त्याला विचारून जायला लागतं. परिस्थिती फार हाताबाहेर गेलेली आहे. स्वाभिमान सगळा विकलेला आहे. आता फक्त काही असं झालेलं आहे की कुठलीही काही खाली सूत्र हलवायची, दिल्लीचा काही आदेश आल्याशिवाय यांना काही करता येत नाही. म्हणायला फक्त आपले मुख्यमंत्री मराठ्याचे आहेत, त्यांना अधिकार नाही आहेत. आणि फक्त आपल्याला संघटनेला मुख्यमंत्री दिला, समाजाचा दिला असं दाखवून फक्त आपल्या मराठ्यांची मतं घेण्याचं काम यांनी केलेलं आहे. राजधानी संपूर्ण मुंबई चॉकअप केली जाईल. प्रत्येक संस्था आहेत, सरकारी संस्थेत प्रत्येक मराठा जाऊन बसत. कसं चालतंय? नारे आर्थिक नारे बंद आता वाशीवरनं महागारी नाही, कधीच संपणार नाही. आता 10% आरक्षण दिलंय ते मान्य नाही का? आम्ही त्याची मागणीच केली ना. आम्हाला ओबीसी मधनं पाहिजे, तुम्हाला देता येतं का नाही? हक्काचं आरक्षण आहे आमच्या आणि आम्ही ते मागतोय. तुम्ही नको ते कशाला कार्य करता? शिंदे समिती मूळचा शेतकरी आहे. हे जे नंतर पवार साहेबांनी हे जे टाकले 16% एका कागदावर, फक्त एका कागदावर त्यांना आरक्षण दिले गेलेले. आमच्या वेळेस तुम्हाला एवढे ठराव लागतात का? लागतात. हे हक्कच आमचे मिळालंच पाहिजे. आम्ही अजिबात नाही की त्यांचा आम्ही घेणार ओर पाठवून, अजिबात नाही. आमचं हक्काचं जे दिलेलं आहे संविधानाने तेच आम्ही मागतोय. आणि तुम्ही सगळे इथं मराठा समाजात जमलेला आहात, पण आपण जर बघितलं तर मराठा समाजाचे नेतेच
मनोज जरांगे पाटलावर टीका करत आहेत, तर त्याच्याबद्दल काय वाटतं तुमचं? खुर्चीसाठी त्यांच्या पैशासाठी एक एक बोला हा. त्यांना फक्त स्वतःचा स्वार्थ दिसतोय. मराठा समाज काही दिसत नाही त्यांना. त्यांच्या नेत्यांना खुश त्यांना हे आमचे मराठी नेते त्यांनी बांगड्या भरवा परीक्षण आहे ना, बांगड्या भरणे स्त्रिया पण शक्तिशाली असतात ना, असं तुम्ही ते आहेत. आम्ही विधानसभेत एकही मराठा आमदार निवडून आतापर्यंत मराठा लोकांनी फक्त मराठा मताचा उपयोग घेतलाय, बाकी काही नाही. पण यानंतर महाविकास आघाडी असू किंवा युती असू, कोणीलाही मराठा समाज सपोर्ट करणार नाही. करणार तर नाहीच नाही, पण मराठा नेत्यांना यापुढे रस्त्यावर पण फिरू देणार नाही. आणि जर आता एक मिनिट जर आता मनोज जरांगे पाटलांना भूमिका घेतली की उमेदवार उभे करायचे, तर तुम्ही कोणाच्या पाठीमागे? स्वतः बीजेपीचा कार्यकर्ता होतो, पण यानंतर कोणत्याच पक्षाला नाही, फक्त पाठीमागे आमच्यासाठी राहील. पण अजिबात होणार नाही, फायदा होणार नाही, तोटा होणार नाही. कारण काय माहितीये, ओबीसी मध्ये पण मताची विभागणी होणार आहे आणि मराठा फक्त पाटलाच्या मागे उभा राहणार. यानंतर आता कोणत्याच पक्षाला दावणीला बांधल्या जाणार नाही मराठा समाज. मराठा आणि मुसलमान एक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेचा पहिला सरसेनापती नूर मोहम्मद बेग होता. मराठा आरक्षणाला पण मुस्लिम समाजाने पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे जरांगे पाटील ज्या उमेदवाराला उभं करतील मराठ्यांच्या, आम्ही त्यांना निवडून देणार. आणि सांगतो 288 उमेदवार उभे केले ना, 288च्या 88 उमेदवार मराठ्यांचे येणार, हे 100% सांगतो. आणि जर यांनी आरक्षण नाही ना दिलं, सरकारच्या जबड्यामध्ये हात घालून आरक्षण घ्यायची ताकद आहे मराठ्यांमध्ये. बरेच जण असं म्हणतात की मनोज जरांगे पाटील हे विरोधी पक्षाचा माणूस आहे, त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? फक्त मराठा समाजाचे माणूस आहे. ऐका हे कसं आहे, राजकारणाच्या बुडाखालची वाळू सरकायला लागली, त्यांचे कमाईचे सगळे दुकानं बंद होणार आहे मनोज जरांगे पाटलांमुळं. त्यामुळे हे लावा लावीचे काम करतात, त्यामुळे त्यांना इशारा आहे, लावा लावीचे काम करू नका. आणि नारायण राणेंना पण मराठ्यांकडून विनंती आहे की अजिबात तुम्ही मराठ्यांमध्ये फाटाफूट पाडू नका. नेते लोक कधीच मराठ्याला साथ देणार नाही, फक्त त्यांची राजकीय पोरी बांधण्यासाठी मराठ्याचा फक्त उपयोग केलेला आहे आणि उपयोगच करीत आहेत. पण त्यांना आता मी चेतावणी देतो, जो पण मराठा आमदार असेल, खासदार असेल, जरांगे पाटलाच्या विरुद्ध भूमिका घेईल, त्याला यापुढे गद्दार म्हणून त्याच्या नावात शिक्का लागला जाईल आणि येणाऱ्या भविष्य पिढीत त्यांचं नावाचा गद्दार म्हणूनच उल्लेख केला जाईल. त्यांना कधी राजसाहेब ठाकरेंनी या विषयीचं काहीच बोलू नये. आरक्षणाच्या बाबतीमध्ये त्यांनी काहीच बोलू नये. जरांगे पाटलांनी डिक्लेअर केले, काय त्यातलं नॉलेजच नाही, कळतच नाही. त्या राज ठाकरे या विषयावरती बोलत नाही. त्यांना सरकार बोलायला भाग पडते. कुठून आले तुम्ही? दारीहून आले का? पण आता तुम्हाला काय वाटते, म्हणजे तुमचं तर वय झाले, आता मराठा आरक्षणाचा फायदा कोणाला आहे तुमच्या? नातवांना माझ्या मस्त रात्रंदिवस झोपत नाहीये मी रात्री माझ्या नातवांसाठी. अच्छा, माहितीये का, माझा नातू आहे आता पब्लिक मध्ये, मी आहे तो कोणतरी नातवांसाठी मरतोय मी. आयुष्य गेलं पण सर्व तयार आहे नातवांसाठी आरक्षण द्यायला. या राज्य सरकारचं पण सगळे पेपर तयार आहे, ते काय हक्क दिल्लीचं पण सरकार. संतोष बाबूराव चव्हाण, मी कसबा पेठेतून आलेलो आहे. मी स्वतः एक पत्रकार आहे. परंतु माझी आत्ता एक भूमिका आहे की माझ्या मुलांना मी फक्त एकच सांगितलं लहानपणापासून, फक्त अभ्यास करा, अभ्यासच करा, बाकी काही करू नका तुम्ही. कारण काय, पण मुलांनी जवळजवळ 95-96% मार्क मिळाले. माझ्या 2 नंबरच्या मुलीला 93 पॉईंट काहीतरी असे मार्क होते 10वीला, आणि तिला BMCC कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं होतं. मग माझं मी उदाहरण सांगतो, BMCC कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं होतं, तर आम्ही प्रयत्न केले. पण तिच्याबरोबर जी मैत्रीण होती तिला 68% मार्क होते, तिला ऍडमिशन मिळालं. ही मुलगी म्हणली, मी पप्पा कितीच अभ्यास केला, तुम्ही सांगत होता अभ्यास करा. मी अभ्यास केला, मला जे कॉलेज पाहिजे ते मिळालं नाही.
ते हे जे आरक्षण आहे ना, त्या आरक्षणामुळे आणि माझी मुलगी माझ्या गळ्यात येऊन रडली. त्याच्यापेक्षा दुःख बापाला काय असतं. आमच्या मराठा समाजाची मुलगा आम्ही मी देवावर माझी देवावर खूप श्रद्धा आहे. मी कसबा गणपती माझी श्रद्धास्थान आहे माझं. मी रोज लहानपणापासून जातो. पण एक लक्षात ठेवा, आमच्या मराठा समाजाची जी मुलं आहेत, माझीच सगळ्यांची मुलं सुद्धा, एक लक्षात ठेवा, कुठं ना कुठं त्यांच्यामध्ये ताकद आहे. ताकद म्हणजे अभ्यासाच्या माध्यमातून, पैलवानकीच्या माध्यमातून, बाकीच्या माध्यमातून ती पुढे कारण परमेश्वर आमच्या पाठीशी आहे. तसे आता जरांगे दादा आमच्या देवासारखे आमच्या पाठीशी उभे राहिले, तर त्यांच्या मराठा समाज पूर्ण त्यांच्या पाठीशी उभा राहणार आणि राहणारच. मराठा. चला धन्यवाद. महारथी टाका. तर मित्रांनो, असा होता रिस्पॉन्स लोकांचा. म्हणजे जे इथं लोक मराठा आंदोलनामध्ये आलेले आहेत त्यांना आपण मुद्दाम प्रश्न विचारले की आंदोलनामध्ये तुम्हाला काय फायदे होणार आहेत, तर लोक सजग आहेत. म्हणजे त्यांना माहिती आहे ते इथं का आलेले आहेत. त्यामुळं तुम्हाला या आंदोलनाबद्दल काय वाटतं आणि मराठा समाजाचे 1 वर्षापासून आंदोलन चालू आहे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली, त्याबद्दल तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि महारथी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तुम्हाला आम्ही असंच ग्राउंड रियालिटी दाखवण्याचा प्रयत्न करू. आज जसं आपण पुण्यामध्ये इथं ग्राउंड रियालिटी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला आहे, म्हणजे ऍक्च्युअल मध्ये लोकांचं या मुद्द्यावर काय मत आहे, जे लोक यामध्ये सहभागी होत आहेत ते याच्याबद्दल काय विचार करतात हे दाखवण्याचा आम्ही तुम्हाला प्रयत्न केलेला आहे. त्यामुळं व्हिडिओ शेवट पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि महारथी चॅनलला सबस्क्राईब करा. बघू इकडे थांब. आता पप्पू कुठे गेला? हे काय लावले तुम्ही डोक्याला? काय लावलंय? डोक्यावर डायरेक्ट कपाळावरच? हा, कपाळावर. अच्छा, आजचा काय रॅलीचा उद्देश काय आजचा? गरजूवंत मराठ्यांसाठी आरक्षण आहे. अच्छा, जे आम्हाला आरक्षण फक्त याच्यातूनच पाहिजे, ओबीसी मधूनच पाहिजे. गरजूवंत मराठ्याचा लढाईसाठी सगळेजण एकत्र आलेले आहेत. कपाळावर बरोबर, ठीक आहे. चला दादा, भीमाशंकरवरून आलेलो. कुठून आले तुम्ही? भीमाशंकरवरून आलेलो आहे, कळमुडी धरणावरून. आमची सगळी संघटना आहे ही रिटायर संघटना आहे. ती जरांगे पाटलाला सपोर्ट देण्यासाठी आलेलो आहे. लहान मुलांना आहे, गरजूवंत मुलं सुद्धा आलेली आहेत. ही कशासाठी आहेत? ही मराठीची पोरं आहेत. ह्यांना खूप गरज आहे. 80% घेतात, 90% घेतात आणि घरी येतात. त्यांना बिचारांना काय मिळतंय? ही मराठीची सगळी मुलं आहेत आणि सर्व लोकांनी एक झालं पाहिजे. आपल्या मराठीने कोणीही समजायचं नाही, सगळे जरांगे व्हा. बिचारे आज उपोषण करतात. आमची एक जरांगे साहेबांना विनंती आहे, उपोषण करू नका साहेब. अच्छा, हा, आपण खचून जातो. उपोषण केलं साहेबाची. आणि आमचं आयुष्य साहेबांना मिळावं आमची विनंती. देवाकडे प्रार्थना करतो आम्ही भीमाशंकरला जाऊ. अच्छा, अर्धा आमचं राहिलेलं त्या साहेबांना, दरंगे साहेबांना. 10% दिलेलं आरक्षण तुम्हाला मान्य नाही का? ते हे ह्यांना विचारून घ्या. ओबीसी मधूनच हवंय, ओबीसी मधून सगळ्यांना आरक्षण हवंय. शेतकरी मराठा समाज हा शेतकरी आहे, अन्नदाता आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यांनी, सर्व जातींनी एक विचार करून मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी विचार करावा आणि जातीय सलोखा ठेवून मराठ्याला आरक्षण इथं भेटणार नाही. वरती लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये आपले मेंबर पाहिजेत. त्यासाठी पाटलांनी काल सांगितलं की आपले 288 उमेदवार उभे करायचे. का तर इथून आपल्याला नुसतं रस्त्यावर नाही, आता लढाई तिथे पण लढावं लागणार आहे. कायद्याची लढाई लढायला पाहिजे आणि त्याच्यासाठी विधानसभेत आणि लोकसभेत मराठा समाजाची लोक पाहिजेत. आता विधानसभा आहे, येईन विधानसभेत कळेल. अच्छा, ठीक आहे. चला, धन्यवाद.